श्रोतेहो नमस्कार. चिंतन या कार्यक्रमामध्ये आज आपण ऐकणार आहोत प्रसाद कुलकर्णी यांचे विचार. विषय आहे आर यू स्टील कॅरिंग हर. झेन बोधकथेतील ही कथा आजही आपल्याला खूप काही सांगून जाणारी. एक ज्येष्ठ आणि एक तरुण बौद्ध साधू मजल दरमजल करत चाललेले होते. वाटेत एक नदी लागली आणि पुढे जाण्यासाठी ती पार करण्याशिवाय पर्याय नव्हता. त्याच काठावर एक तरुण स्त्री नदी कशी पार करावी या विचारात उभी होती. या दोघातल्या तरुण साधूला तिने विचारलं की मला ही नदी पार करून देशील का. तिच्या या प्रश्नावर त्या साधूने आपल्या ज्येष्ठाकडे नजर टाकली, कारण दीक्षा घेताना स्त्रीला स्पर्श न करण्याची त्यांनी शपथ घेतलेली असते. एक क्षणभर विचार करून त्या ज्येष्ठ साधूने त्या स्त्रीला उचलून खांद्यावर घेतलं आणि आपल्यासोबत नदी पार करून तिघही पलीकडच्या तीरावर पोहोचले. आभार मानून ती तरुण स्त्री आपल्या वाटेने निघून गेली आणि हे दोघेही मार्गस्थ झाले. तो तरुण साधू झाल्या प्रकाराने पार भांबावून गेलेला होता. त्यामुळे एक शब्दही न बोलता तो चालत होता. तास 2 तास एक अवाक्षरही न बोलता दोघांनी बराच मार्ग पार केला. अखेर त्या तरुण साधूला तो मूक प्रवास सहन होईनासा झाला आणि न राहून त्याने आपल्या ज्येष्ठ सहकार्याला विचारलं, तू आता जे केलंस ते आपल्या गुरुजींना सांगणार आहेस का. कारण परस्त्रीला स्पर्श करणं हे आपल्यासाठी पाप आहे आणि तू तर तिला खांद्यावर घेऊन नदी पार केलीस. त्या ज्येष्ठ साधूने एकदा आपल्या साथीदाराकडे नजर टाकली आणि तो उत्तरला, मित्रा, मी तर त्या तरुणीला या तीरावर कधीचाच सोडून बराच पुढे आलोय. तू अजून त्या विचारांचं ओझं उरावर घेऊन का फिरतोयस रे बाबा. अर्थात वाय आर यू स्टील कॅरिंग हर. खूप काही विचार करायला लावणारी ही बोधकथा. आज आपणही आपल्या आयुष्यात अनेक लहान लहान फार महत्त्व देण्यासारख्या नसलेल्या किंवा सतत मनात बाळगून काहीही फलनिष्पत्ती न होणाऱ्या गोष्टी उगीचच उरावर घेऊन बसलेलो असतो. त्या मनावर ठेवून सांभाळून होत काहीही नाही. फक्त आपल्या जीवनातल्या अनेक खरोखर महत्त्वाच्या, आनंद देणाऱ्या, मन प्रफुल्लित करणाऱ्या गोष्टी बाजूला पडून आपलं आयुष्य मात्र दुःखी होतं. पूर्वीच्या काळी एखाद्या घराण्यातल्या एका पिढीतल्या 2 घरांचे क्षुल्लक कारणावरून प्रचंड वाद असत आणि आयुष्यभर हे वाद भांडणं घेऊनच ते जगत. आता त्यात कोणाची बाजू बरोबर आणि कुणाची चूक हा प्रश्नच असायचा. थोडक्यात आपल्या आयुष्याचं ध्येयच बनलेलं असे या वादाला दोन्ही घरांनी. पिढ्यानपिढ्या हे चालत राहतं, पण कुणाच्या हाताला काहीही लागत नाही. ती पिढी निजधामाला गेल्यावरही हे वाद सुरूच राहायचे. एखाद्या वाईट घटनेमुळे झालेलं दुःख आपण पुढे बराच काळ कॅरी करत राहतो. अर्थात घडून गेलेली घटना दुःखद असते, ती विसरणं कठीण असतं, कारण ती मनात घर करून राहिलेली असते. हे सगळं बरोबर, परंतु ते सगळं फक्त आपल्यापुरतंच ठेवलं तर ठीक असतं. घटना घडून काळ लोटला तरी सतत दुःखी रडवेला चेहरा करून त्या घटनेची आठवण काढत कुणीही घरी आल्यावर त्याच घटनेबद्दल बोलत राहिलं आणि डोळ्यातून पाणी काढत राहिलं तर त्याचा त्रास स्वतःला तर होतोच, पण घरातल्या इतरांवरही त्याचा परिणाम होत राहतो. कोणतीही चांगली वाईट गोष्ट, घटना किती आणि कधीपर्यंत कॅरी करत राहायचं याचं भान ठेवणं आवश्यक आहे. कारण सुरुवातीला त्या सुखदुःखाच्या प्रवासात आपल्यासोबत असणारी मंडळी एक एक करून बाजूला होतात आणि एका क्षणी आपण एकटे पडल्याचं जाणवू लागतं. थोडक्यात काय, गेलेला क्षण काही परत येत नसतो. काळाच्या प्रवाहाबरोबर गेलं ते गेलं. पुढे पाहण्याखेरीज पर्याय नसतो. गतकाळाला कवटाळून न बसता प्रवाहाबरोबर पुढे पुढे जात राहायचं. भूतकाळ उरावर कॅरी करत न राहता हा दृष्टिकोन ठेवला की आपल्याला कोणी आर यू स्टील कॅरिंग हर हा प्रश्नच विचारणार नाही. आर यू स्टील कॅरिंग हर. प्रसाद कुलकर्णी यांचे विचार आत्ताच आपण ऐकले चिंतन या कार्यक्रमामध्ये. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं पूर्वा राणे यांनी आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर. आणि याचबरोबर आजचा कार्यक्रम संपला. पुन्हा भेटूया उद्याच्या भागात. नमस्कार.